से 20 एफआईआर दिल्ली में फाइल हुए हैं। वो सारे एफआईआर की कॉपी सरकार ने अश्योर किया है कि शॉर्टली हमारे साथ शेयर करेंगे। एंड जो कॉपीज है वो 3 से 4 दिन के अंदर इन एनी केस हमें मिल जाएगी। जो विड्रॉल है वो भी शॉर्टली सरकार ने अश्योर किया है कि विड्रॉ हो जाएंगे। साथ साथ इन्होंने ये भी हम लोगों ने एग्री किया है कि फ्यूचर में कोई भी एक्शन नहीं लिया जाएगा किसी भी प्रोटेस्टर के खिलाफ एंड सीजेपी की जो टीम है, जो ऑर्गेनाइजर्स है, उनके खिलाफ। इसी चीज का अंडरस्टैंडिंग में हम लोगों ने सरकार के साथ एक ड्राफ्ट शेयर किया है। जो गारंटी है रिटन में, वो सरकार ने बोला है कि हमारे साथ वो ट्यूसडे तक शेयर करेंगे। हमें आशा है कि ट्यूसडे तक जो गारंटी है सरकार के तरफ से इन राइटिंग ये एफआईआर के बारे में और एनी फ्यूचर एक्शन के बारे में वो हमें मिल जाएगी। साथ साथ जो हम लोगों की दूसरी मांग थी कि सारे एफआईआर जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे बीजेपी रूल्ड और बीजेपी एलाइड स्टेट्स में वो एफआईआर विड्रॉ हो जाए, ये भी हमारी सेकंड मांग थी। सरकार ने वो मांग को भी मान लिया है। साथ साथ ये जो विड्रॉल है वो शॉर्टली हो जाएगा। जो एफआईआर फाइल हो चुके हैं, जितना हमें लास्ट इंफॉर्मेशन के मुताबिक 15 से 20 एफआईआर दिल्ली में फाइल हुए हैं, वो सारे एफआईआर की कॉपी सरकार ने अश्योर किया है कि शॉर्टली हमारे साथ शेयर करेंगे। एंड जो कॉपीज है वो 3 से 4 दिन के अंदर इन एनी केस हमें मिल जाएगी। जो विड्रॉल है वो भी शॉर्टली सरकार ने अश्योर किया है कि विड्रॉ हो जाएंगे। साथ साथ इन्होंने ये भी हम लोगों ने एग्री किया है कि फ्यूचर में कोई भी एक्शन नहीं लिया जाएगा किसी भी प्रोटेस्टर के खिलाफ एंड सीजेपी की जो टीम है, जो ऑर्गेनाइजर्स है, उनके खिलाफ। इसी चीज का अंडरस्टैंडिंग में हम लोगों ने सरकार के साथ एक ड्राफ्ट शेयर किया है। जो गारंटी है रिटन में, वो सरकार ने बोला है कि हमारे साथ वो ट्यूसडे तक शेयर करेंगे। हमें आशा है कि ट्यूसडे तक जो गारंटी है सरकार के तरफ से इन राइटिंग ये एफआईआर के बारे में और एनी फ्यूचर एक्शन के बारे में वो हमें मिल जाएगी। साथ साथ जो हम लोगों की दूसरी मांग थी कि सारे एफआईआर जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे बीजेपी रूल्ड और बीजेपी एलाइड स्टेट्स में वो एफआईआर विड्रॉ हो जाए, ये भी हमारी सेकंड मांग थी। सरकार ने वो मांग को भी मान लिया है। ಬಸವರಾಜ್ ಸದ್ಯ ಈಗ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ರು. ರಾಜೀನಾಮೆ ಒಂದೇ ಪರಿಹಾರನ ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಉದ್ಭವ ಆಯಿತು. ಜೊತೆಗೆ ಈಗ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಿದ್ರು. ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 3 ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಒಪ್ಪಿಬಿಟ್ರು. ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಿಜೆಪಿ ಏನಿದೆ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಾವು ಹಿಂಪಡೆದುಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ರು. ಮುಂದೇನು ಅಂತ ನಿಕೇಶ್, ಇದೊಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾತ್ಕಾಲಿಕ ರಿಲೀಫ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ಅವರ ರಾಜೀನಾಮೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಮೇನ್ ಅಜೆಂಡಾ ಆಗಿತ್ತು, ಅದು ಈಡೇರಿದೆ. ಆದ್ರೆ ಅದರ ಬಳಿಕವೂ ಕೂಡ ಒಂದಷ್ಟು ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳಿದಾವೆ. ಆ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳು ಪೂರ್ಣ ಆಗ್ಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಇದೆ. ಆದ್ರೆ ಅದು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷವಾಗಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹೋರಾಟವನ್ನ ಸದನದ ಒಳಗಡೆ ಮಾಡುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಸದನದ ಹೊರಗಡೆ ಸಿಜೆಪಿ ಮಾಡಿದಂತ ಹೋರಾಟ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಿದೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಒಂದು ಹೋರಾಟಕ್ಕೆ, ಒಂದು ಮೂವ್ಮೆಂಟ್ಗೆ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಯ ಸಿಕ್ಕಿದೆ, ಸಕ್ಸಸ್ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ 35 ದಿನಗಳ ಕಾಲ ಸುದೀರ್ಘವಾದಂತಹ ಹೋರಾಟವನ್ನ ಸಿಜೆಪಿ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಗ್ಗಿರಲಿಲ್ಲ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕ್ರಮ ವಹಿಸ್ತೇವೆ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಕೇವಲ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಹೊರತು ಅದಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾದಂತಹ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಕ್ರಮಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ತೇವೆ ಅನ್ನೋ ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಹೋರಾಟ ತೀವ್ರಗತಿಯಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜೊತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ನೈತಿಕವಾದಂತಹ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಮನೆ ಮುಂದೆ ಹೋರಾಟವನ್ನು ನಡೆಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿತು. ಆ ಬಳಿಕ ಸದನವನ್ನು ನಡೆಯೋಕೆ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ಇದು ಕೂಡ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಸುವಿಸಿ ಆಯಿತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಸದನವನ್ನು ಕರೆದಿರುವಂತದ್ದು ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾದಂತಹ ಬಿಲ್ಗಳನ್ನ ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ
ಬಿಜೆಪಿ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಯಾರಿ ನಡೆಸಿತ್ತು. ಅವರಿಗೆ ಒಂದಷ್ಟು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಂದಿನ 2029 ಚುನಾವಣಾ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈಗ ಒಂದಷ್ಟು ಬಿಲ್ಗಳನ್ನ ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾದಂತ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇದೆ. ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸದನ ನಡೆಯದೆ ಹೋದ್ರೆ ಆ ಬಿಲ್ಗಳು ಪಾಸ್ ಆಗಲಿಲ್ಲ.